मेळघाटच्या कोरडा जंगलात पांडवांचे वास्तव्य होते का? कोरडा भागात इतिहासकालीन विहिरीचे रहस्य. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा म्हणून मेळघाटची ओळख आहे. हे जंगल अतिशय घनदाट झाडाझुडपांनी व्यापलेलं आहे. उंच पर्वतरांगा, डोंगर, नदी, नाले, वनस्पती म्हणून चिखलदरा तालुका व धारणी तालुक्यातील भागाची ओळख आहे. मध्य प्रदेश, बैतूल, भैसदही सीमालगत गाव आहेत. चिखलदरा तालुक्यातील कोरडा गाव ही काटकुम चुरणी जवळ असून या भागात जंगलामध्ये मोठ्या गुफा आढळून येतात, परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते. कोरडा गावात पांडवांचे वास्तव्य होते व तिथे त्यांच्या आंघोळ करण्याचा कुंभ अजूनही अस्तित्वात असल्याचे आमच्या टीमने याचा शोध घेतला असता हे दृश्य दिसून आले. आजही या ठिकाणी भैरवनाथाचे ठिकाण असल्याचे बोलले जाते. सोबतच शंकरजी यांच्या प्रतिमेचे शिल्पामध्ये कोरलेले चित्र, इतिहासकालीन पुरावे आढळून आले. या जागेचे खोदकाम करून पुरातत्व विभागाने दखल घेऊन या जागेचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी भाविकांनी केली आहे. या मार्गाने मेळघाटच्या अनेक गुफेतून राणीगाव, गोलाई हनुमान वारी, चिखलदरा, भीमकुड, वैराट, तारुबांदा, पंजबोल, कोहाकुंड अशा अनेक ठिकाणी वास्तव्य मध्य प्रदेश ते महाराष्ट्र असा प्रवास पांडवांचा झाला असावा. या ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले असावे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. आमचे संपादक प्रेमदास तायडे यांनी घेतलेल्या संपूर्ण घटनेचा आढावा पाहूयात सविस्तर. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत. हो, आपलं नाव सांगा. काय? रोशन मिस्त्री झारखंड है. कोरडा गाँव है, चिखलदरा तालुका का कोरडा गाँव है. भैया आपका नाम क्या? कृष्ण सतवा से सामाजिक कार्यकर्ता हूँ. आपका नाम क्या भैया? प्रकाश आठवले. भैया आपका नाम क्या है? साहेबराव काजले. कहाँ रहते हो आप? कोरडा. आपका नाम क्या भैया? राम प्रसाद आठवले. कहाँ रहते हो आप? गांगरखेड़ा. गांगरखेड़ा में रहते हैं. तो मैं सबसे जानना चाहूँगा कि भैया मेरे को यहाँ की महिमा बताओ. लोग कहते हैं कि यह पांडव का वास्तव था, कि क्या ये बात सही है? सही है. 100 साल पुराना कुआं है. वहाँ पे पांडव का स्थान है ये. लोग कहते हैं कि चुरनी के साइड में जो कोरडा गांव है, ये गांव के आसपास पांडवों का वास्तव था. ये क्या बात सही है? सही है. प्राचीन काल का वो जगह है, कुआं है. 5 पांडव, क्योंकि हमारे आजा दादा 2 पीढ़ी हो गई, 2-3 पीढ़ी हो गई. हम सुनते आ रहे, भक्त जैसा कहानी बताते ना वैसा सुनते आ रहे, देखते आ रहे. मैं भी 30 साल की उम्र हो गई मेरी. तो हमारी इतनी आस्था जुड़ी है मंदिर से कि ये साइड में मूर्ति दिखी थी, पर हमारे से खुद काम हुआ नहीं, गाँव वाले से, तो मूर्ति गाल के वजह से दब गई. ये कुआं है. इधर शिवलिंग है, ऊपर में नंदी है. हाँ, इधर एक काल भैरव, काला बाबा बोलते हैं, वो है पेड़ के पास. तो हम प्रशासन से ये मांगनी करते कि हमारे मेलघाट विधानसभा के तरफ से कि भाई हमारे जो आस्था जुड़ी है हमारे भगवान से, शिव भगवान से, तो हमारी मंदिर की मांगनी है हमारी इसकी पुरातत्व विभाग से जांच होनी चाहिए. हाँ, जांच होनी है चाहिए और इसका उद्धार होना चाहिए. हाँ, उद्धार होना चाहिए. आणखीन माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. भैया मुझे ये बताओ कि ये जो पत्थर है, ये 4x3 का पत्थर है, इनके नक्शी काम भी हुआ है, तो ये क्या महिमा है जगह की, और क्यों ऐसे पत्थर, ये कुआं कब से है, आपको क्या जानकारी मिली गाँव वालों से? देखो, मैं तो रहता हूँ भंडूरा. मेरे को रोशन झारखंड ने बताया कि भाई यहाँ पे प्राचीन काल से लोहे है, यहाँ शिव मंदिर है, ये शिवलिंग दिखी है. तुम आओ बोले, सतवा से बोले, यहाँ पे देखते बोले, पत्रकार लोग आ रहे बोले. तो ये आपको लगता है कि ये जो कुआं कितना खोल होगा, इसके ऊपर पानी कैसा है, क्या लगता है? अंत नहीं है बोलते इसका अंत नहीं. अंत नहीं. क्या तुमको शिवलिंग का, आपकी जो पूजा करते हो, आप शिव भगवान को मानते हो? हाँ. क्या सरकार से मांगो कि ये इसका परिसर स्वच्छता होना चाहिए कि नहीं? हाँ, होना चाहिए ना, और इसकी जांच भी होना चाहिए. और यहाँ पर मूर्तियाँ भी गड़ी है. ऊपर वो एक नंदी भी है. ऊपर नंदी है. बजरंगबली भी गड़ा हुआ है बोले उधर. तो रात के टाइम इधर लोग आते हैं ना, पूजा वगैरह करते हैं. ज्यादा तरीके से नहीं आता है, थोड़ा इधर जंगल है, इस कारण से ज्यादा लोग कुछ नहीं आपको आते हैं. ऐसे अनुभव आया कि यहाँ पे भगवान है, ऐसा अजीब सुनने में आया कोई आपको कि किसी को दर्शन हुआ, कुछ ऐसी अप्रिय घटना हुई, कुछ ऐसा सुनने आया आपको? हाँ.
मी साहेबराव बाबूलाल कासदेकर, राहणार कोरडा गाव. मी बघत आहोत, कमीत कमीत माझं वय झालेलं आहे 40 वर्ष. मला याच्या 40 वर्षापासून असा अनुभव आहे, मी ह्याच गावात राहत असतो. हे जे विहीर आहे इथे कमीत कमी 20 ते 45 फीटचं सुपारीचं झाड होते. ते खाली पडला वाऱ्याच्या याच्यानं समोर. त्या कारणाने आम्ही इथचं जे विहीर होतं, हे दगड मी स्वतःसुद्धा होतं, आम्ही इथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता. आणि महाशिवरात्रीला इथे भजन मंडळी येत असतात. आमच्या बाळगोपाळांचं भजन पार्टी दरवर्षी होत असते. तुम्हाला काय असा अनुभव आला, तुम्ही का भजन करावं? भजन म्हणजे इथं प्राचीन काळापासून मंदिर आहे शिवलिंगचं. इथं नंदी पण आहे आणि भोलेनाथ शंकरचं पिंड सुद्धा आहे. त्या कारणाने आम्ही लोक इथे असं म्हणतात की इथं पांडव येऊन गेले. हो, पांडव येऊन गेले. आमचे जुने लोक सांगत होते की इथे पांडव राहत होते आणि ते खेळत असतात आणि इथे आंघोळ करत होते. आणि इथून बेसदे 18 किलोमीटर दूरवरून ते येणं जाणं करत होते असं आम्ही ऐकलं. येणं जाणं करत होते. हो, आणि इथं आंघोळ केली होती. इथे आंघोळ केलं होतं म्हणून इतक्या उंचावर इथे पाणी आहे. हो, इथे उंचावर पाणी आहे. विहिरीची खोली किती असेल अशी? कमीत कमी इथे 5 फीट आहे. बहुत गहरा अंत नहीं है बता. अंतर भी है. अंतर नहीं बोले तो बहुत पानी है. अंत नहीं है तो बता रहा हूँ. नाही, याला द्रोण म्हणतो आपण. ते गड्डा दाखवतो. चलो ऊपर, चलो सब ऊपर जाएंगे. तू चालू रे व्हिडिओ. इथून चला साहेब. और मैं चल ना की या ठिकाणावर याच्या खाली मूर्ती दडलेली आहे. आणि इतकंच नव्हे तर काही जे पाणी आहे, हे झरा आहे, हा वर आहे आणि याच्या खाली मूर्ती असल्याचं जाणकाराचं मत आहे. याचं जर उत्खनन झालं तर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.